Dear students, I welcome you to the video lecture of English Literature BA Final Same 5. In this lecture, we are going to discuss about the literary term gentle comedy. The gentle comedy was a subgenre of the comedy of manners which developed in the middle of the 18th century. जेंटिल कॉमेडी हा एक उपप्रकार आहे कॉमेडी ऑफ मॅनर्सचा, जो 18व्या शतकाच्या मध्यात विकसित झाला. हे जे पद आहे जेंटिल कॉमेडी, याला जोसेफ हॅडिसननी कॉइन केलेलं आहे. द टर्म वॉज फर्स्ट पॉप्युलराइज्ड बाय द इंग्लिश एसिस्ट अँड प्ले राईट जोसेफ हॅडिसन 1672 to 1719, who used it to describe comedies that portray the most artificial style of 18th century drama. जे पद आहे त्याला प्रसिद्ध केलं इंग्लिश निबंधकार आणि नाटककार जोसेफ हॅडिसननी, ज्याचा 1672मध्ये जन्म आहे, 1719ला मृत्यू आहे. त्यांनी काय केलं की जे कॉमेडीज होत्या त्या काळातल्या अतिशय कृत्रिम पद्धतीने लिहिलेल्या 18व्या शतकातल्या, त्याचा उल्लेख करण्यासाठी त्याने जेंटिल कॉमेडी हा शब्द वापरला. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ जेंटिल कॉमेडीज कॉलिसिबस द केअरलेस हजबंड 1704. अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे जेंटिल कॉमेडीचं कॉलिसिबरने लिहिलेलं द केअरलेस हजबंड 1704मध्ये. नाऊ फीचर्स ऑफ जेंटिल कॉमेडी. आता आपण फीचर्स पाहू, वैशिष्ट्य पाहू जेंटिल कॉमेडीची. नंबर 1, जेंटिल कॉमेडीज फेथफुली रिप्रोड्यूस्ड द अफेक्टेशन्स ऑफ द अपर क्लास हू लिव्ड ड्युरिंग अँड आफ्टर द रीन ऑफ क्वीन ॲन. जेंटिल कॉमेडीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निर्माण केलं अफेक्टेशन्स ऑफ द अपर क्लास, म्हणजे उच्च वर्गीयांचं एक कृत्रिम जग त्यांनी उभं केलं. हू लिव्ड ड्युरिंग अँड आफ्टर द रीन ऑफ क्वीन ॲन, जे क्वीन ॲनच्या काळात जगले आणि त्यानंतरसुद्धा त्यांचा सहवास राहिला. अशा क्वीन ॲनच्या काळात जे काही कृत्रिम जगणे होते त्याचं वर्णन केलं गेलं जेंटिल कॉमेडीजमध्ये. नंबर 2, कम्पेअर्ड विथ द कॉमेडी ऑफ मॅनर्स द मोरल टोन हिअर इज हायर. कॉमेडी ऑफ मॅनर्सची जर तुलना केली तर इथे मोरल टोन उच्च दर्जाचा. मोरल टोन म्हणजे जे काही नीतिमत्ता द्यायची आहे समाजाला ती थोडी उच्च दर्जाची आहे या जेंटिल कॉमेडीत. मोस्ट ऑफ द इनडिसेन्सीज डिस्प्लेड इन द अर्लियर टाईप ऑफ कॉमेडी आर ॲबसेंट हिअर. इनडिसेन्सी म्हणजे वशालीनता, जो काही विभत्सपणा होता, जो काही घाणेरडेपणा होता कॉमेडी ऑफ मॅनर्समध्ये दाखवलेला, असभ्यता जी होती ती जेंटिल कॉमेडीमध्ये ॲबसेंट आहे. जेंटिल कॉमेडी सभ्य आहे, कॉमेडी ऑफ मॅनर्समध्ये थोडं असभ्यता होती. थर्ड फीचर, जेंटिल कॉमेडी इज कॅरेक्टराइज्ड बाय आर्टिफिशियलिटी अँड सेंटिमेंटॅलिटी. जेंटिल कॉमेडीचं वैशिष्ट्य काय आहे? कृत्रिमता आणि भावनाप्रधानता. दोन टोक आहे तिथे. अतिशय कृत्रिम असं वातावरण असतं या कॉमेडीमध्ये आणि सेंटिमेंटॅलिटी म्हणजे भावनाप्रधानता पण असते. आणि फोर्थ फीचर, द ब्रिलियंट विट दॅट वॉज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कॉमेडी ऑफ मॅनर्स इज मिसिंग इन जनरल कॉमेडी. याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की जी अतिशय चमकदार बुद्धी दिसायची कॉमेडी ऑफ मॅनर्समध्ये, ज्यात बुद्धीची चमक दिसायची, ती जेंटिल कॉमेडीमध्ये नाही आहे. The laughter arises out of the affectations of an artificial society and not out of verbal fencing. जे काही हास्य निर्माण होतं तो जे समाजाची कृत्रिमता आहे त्यात जो दिखाऊपणा आहे त्यानुसारच हास्य निर्माण होतं, न की शाब्दिक तलवारबाजी किंवा शाब्दिक चकमकीनुसार हास्य निर्माण होत नाही. इन शॉर्ट, यात हास्य निर्माण होतं समाजाच्या दिखाऊपणात, समाजाच्या कृत्रिमपणामुळे. इथे शब्दांची तलवारबाजी चालत नाही, म्हणजे इथे शब्दाद्वारे विनोद निर्माण होत नाही. इथे आपलं जेंटिल कॉमेडी हे लिटररी टर्म संपतं आहे. इन शॉर्ट, जेंटिल कॉमेडी म्हणजे समाजात जो काही कृत्रिम राखरखाव आहे, समाजात जे लोक कृत्रिम पद्धतीने राहतात 18व्या शतकातले, ते नाटकाच्या रूपात ॲडिसननी सांगितलेलं आहे, त्यालाच म्हणतात जेंटिल कॉमेडी. That's all for this lecture. Thank you very much.